पाहताय महाराष्ट्रातील सर्वात जलद न्यूज नेटवर्क महाराष्ट्र पोलीस न्यूज 24। सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यात शेतकऱ्यांच्या गोठ्यांवर डल्ला मारणाऱ्या जनावरे चोरणाऱ्या पिकअप गँगला भुईंज पोलिसांनी जेरबंद केले। बेंदूर सणाच्या दिवशी झालेल्या या कारवाईमुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे। कवठे येथील शेतकरी किरण नानासो पोळ यांच्या गोठ्यातून 2 म्हशी चोरीला गेल्यानंतर भुईंज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। या प्रकरणाची गंभीर दखल घेत पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर वैशाली कडूकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंके यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांनी विशेष पथक तयार करून तपास सुरू केला। सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे पाचवड चौकात सापळा रचून सुरेश उर्फ सूर्यकांत चव्हाण, संदेश हनुमंत पिसाळ आणि हर्षद हिंदूराव चव्हाण या तिघांना अटक करण्यात आली। चौकशीत आरोपींनी कवठे, ओझरडी, खडकी आणि कुडाळ या परिसरातून म्हशी व जर्सी गाय चोरी करून चाकण, काष्टी, श्रीगोंदा आणि सांगोला येथील गुरांच्या बाजारात विक्री केल्याची कबुली दिली। गुन्ह्यातील पिकअप वाहन जप्त करण्यात आले असून चोरीस केलेले जनावरे परत मिळवण्यासाठी पुढील तपास सुरू आहे। या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक सुरेश शिंदे, पोलीस हवालदार नितीन जाधव, धायगुडे, पोलीस कॉन्स्टेबल सोमनाथ बल्लाळ, सागर मोहिते आणि किरण निंबाळकर यांनी महत्त्वाची भूमिका बजावली। भुईंज आणि मेढा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये जनावर चोरीच्या घटना घडत होत्या। त्या अनुषंगाने भुईंज पोलीस स्टेशन आणि मेढा पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हे सुद्धा दाखल करण्यात आलेले होते। त्या अनुषंगाने भुईंज पोलीस स्टेशन तपास करत होते। त्यामध्ये तांत्रिक व गोपनीय माहितीच्या आधारे भुईंज पोलीस स्टेशनचे इन्चार्ज व त्यांची टीमने त्यामध्ये आरोपी निष्पन्न केलेले आहेत। त्यामधील आरोपी सुरेश चव्हाण पाचवड, संदेश पिसाळ व्याजवाडी वाई आणि हर्षद चव्हाण वाई असे 3 आरोपी अटक केलेले आहेत। त्या आरोपींकडे माहिती घेतली असता त्यांनी सदर जनावरे हे श्रीगोंदा, चाकण तसेच सोलापूर जिल्ह्यातील सांगोला या ठिकाणी नेऊन जनावरे विक्री केल्याचे समजलेले आहे। सदर आरोपी यांनी आणखी जिल्ह्यामध्ये व इतर ठिकाणी अशा प्रकारचे जनावर चोरीचे गुन्हे केले आहेत का याचा तपास भुईंज पोलीस स्टेशन करत आहे। महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 साठी सातारा जिल्हा संपादक चांगदेव काळेल।